महायुती सरकार राज्यात आल्यापासून शपथविधी झाला आणि त्यानंतर अपेक्षा वाढल्या त्या नागरिकांच्या। महायुती सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, नेते मंडळी आहेत, ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार का किंवा जनतेच्या मनातील अपेक्षा काय आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, याच संदर्भात आपण जाणून घेतलं आहे सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया। चला तर मग पाहूयात। सरकार आलंय चांगलंच आहे आणि मला तरी वाटते परत परत यायला पाहिजे, पण त्यांनी जरा सामान्य लोकांकडे म्हणजे जी वाढती महागाई आहे याच्यावर काहीतरी कंट्रोल करून सामान्य लोकांचा पण काहीतरी विचार करायला पाहिजे। दर महिन्याला ह्यांची काहीतरी महागाई वाढतच चाललेली आहे। सरकार आहे चांगलं आहे, हिंदू राष्ट्रासाठी चांगलं आहे सरकार आणि सामान्य लोकांसाठी पण चांगलं आहे, पण महागाईवर थोडा कंट्रोल केला तर मला तरी वाटतंय बस, म्हणजे तेवढा तरी आभारी असेल मी पण आणि जनता पण त्यांच्यासाठी। आता मागच्या वेळेला शिंदे सरकार होते, त्याही काम चांगलंच केलेलं आहे, असं नाही का म्हणजे गालबोट लावण्यासारखं तर काही माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये। पण याच्या पुढं भले शिंदे सरकार असो, फडणवीस सरकार असो, नाहीतर मग ये आपले अजितदादा असो, पण ह्याही मी परत सांगतोय का सामान्य जनतेचाच कमीत कमी विचार, सामान्य जनता याच्यामध्ये लोकल एरिया जेवढी आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिला पाहिजे। त्याच्या पलीकडं सिटीमध्ये काय चालतंय ते नाही, पण जास्त हाल लोकल लोकांचेच होतात। आणि आता त्यांनी योजना आणल्या, त्या योजनांमध्ये कामं करतील का असं वाटतंय का? आता लाडकी बहिणीची योजना त्यांनी आधी मुख्यमंत्री पद घ्यायच्या आधी त्यांनी बोललेले की 2100 रुपये वाढवतो, काय वाटतं तुम्हाला की ते वाढवलेले पैसे आम्हाला तर भेटणार नाही ना, महिलांनाच वाढवलेलं आहे। पण आपल्या घरात पण महिला असतात, पण भेटेल काय वाटतं तुम्हाला? नाही अगोदर पण भेटलेले आहेत आणि आता भेटतील ही आशा आहे, पण ते वाढवित असतं म्हणजे ते देताना इकडे जी वाढवून म्हणजे आम्हाला जे कष्ट करायला लागतात वाढवलेल्या पैशांसाठी, त्याही वाढवलेत पैसे, पण कष्ट जास्ती आम्हाला घ्यायला लागतात। महागाई वाढवली म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आज सामान्य माणसाचा 5000 रुपयामध्ये राशन येत होता, तो आता त्याला 8000 रुपये लागतात मिनिमम, दालींवर, तेलावर, सर्ववर म्हणजे सर्वच भाववाढी केलेली आहे। आणि मग ही भाववाढी करून जर 2100 आणि 3000 देऊन काही उपयोग नाही ना। नवीन सरकार आता आलेलं आहे, ते सरकार चांगलं आहे आणि मेजॉरिटीने आलेलं आहे। त्यांनी पूर्णपणे जे आपले गॅस वगैरे आहे, जे त्यांचा सबसिडी वगैरे न देता पूर्णपणे कमी झाले पाहिजे, त्याचे भाव कमी झाले पाहिजे। कारण पहिल्यांदा जे भाव होते त्याप्रमाणे त्यांनी शिक्षण कमी झालं पाहिजे, म्हणजे शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे त्यांनी, शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे त्यांनी आणि आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कामं करायलाच पाहिजे त्या लोकांनी, तरच पुढच्या दृष्टीने त्यांचा फायदा आहे आणि लोकांचा विचार केला पाहिजे, महागाई वगैरे कमी केली पाहिजे त्यांनी। अपेक्षा म्हणजे काय आहे, फक्त सरकारने आता थोडंसं महागाईवरती याच्यावरती थोडंसं नियंत्रण आणायला पाहिजे। आणि खरं वास्तविक म्हणलं तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी थोडंसं चांगलं कार्यकाळ चालू होता, तसंच पुढे बी राहायला असं वाटतंय। महायुतीच्या सरकारमध्ये कामांचं थोडंसं चांगलं हे चालू होतं, त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं काम अजून वेगानं काम होणं गरजेचं आहे। महागाईवरती सगळ्यात महत्त्वाचं आणि सरकारने त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे। जसं आता त्यांनी जर लोकांना ते सांगून की बाबा तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचं हे आमिष दाखवून सत्तेचे हे घेतलेलं आहे, त्याचं सगळं हे साधून पुढचे 5 वर्ष सुद्धा जर त्यांना हे करायचं असेल तर त्यांना ते द्यावंच लागेल। त्याबद्दल काय आता महागाई वाढणार, सगळं वाढणार, तेल वाढलंय, गॅस वाढलेत, आता हे इलेक्शन झाल्यानंतर परत पेट्रोल वाढेल। सरकारने काय 1 लाख करोड कर्ज करून टाकले सरकारने, सरकारकडून काय अपेक्षा आहे? तरी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालंय, त्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यासाठी काय महागाई कमी केली पाहिजे, तिथे रोजगार नाही, एज्युकेशन स्वस्त केलं पाहिजे, मुलांना लाख रुपये फिया भरावं लागतात आम्हाला, आणि मी मराठा आहे, मला आरक्षण भेटलं पाहिजे पहिली गोष्ट असेल। यांच्या सर्वांच्या प्रश्नांना हात घालण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। सर्व जाती धर्माचे प्रश्न ते
सोडवतील ही पूर्ण सर्व जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि खात्री असल्यामुळेच या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बहुमत या सरकारला दिलेलं आहे आणि महिला वर्गाला पण त्यांच्यावरती विश्वास होता म्हणूनच एवढं जे मतदान वाढलेलं आहे, मतदानाचा टक्का वाढलेला आहे तो त्यामुळेच वाढलेला आहे आणि संपूर्ण लाडक्या बहिणींनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केल्यामुळेच हे सरकार अत्यंत मोठ्या प्रमाणात बहुमतामध्ये हे सरकार आलेलं आहे. राज्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आता जे सरकार आलेलं आहे ते अति चांगलं आहे. फडणवीस साहेब चांगलं काम करतील ही शाश्वती आम्हाला पहिले स्वतः ते CM होते तेव्हा पण माहीत होतं आणि आताही आहेत आणि ते DCM होते तरी पण खूप चांगलं काम करत होते आणि आता जी महायुती आहे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा हे तिघे पण एकजुटीने एकत्रित चांगलं काम करतील. 100% लाडकी बहीण योजना त्यांना महायुतीला बराच फायदा झालेला आहे त्यासाठी चालू ठेवतील ही योजना, चालू ठेवतील, नक्कीच चालू ठेवतील. काय नाही, महाराष्ट्राचा चांगला विकास व्हावा आणि तिघे पण कर्तृत्वगार आहेतच आहे. तसं बघितलं तर पॉलिटिशियनमध्ये आम्ही जास्त सक्रिय नाही आहे पण आजच्या घडामोडीत बघितलं तर अजितदादा आणि आपले एकनाथ शिंदे साहेब, CM साहेब आणि फडणवीस साहेब हे तिघे पण आहेत तर एकजुटीने महाराष्ट्राचा विकास नक्कीच करतील. महागाई आता शेवट काय, महागाई ही थोडीफार वाढतच चालली आहे, त्याच्यावर थोडा आळा घातला पाहिजे. या सरकारने थोडंसं लक्षात घेऊन गोरगरिबांचा विचार केला पाहिजे बऱ्यापैकी. तर आपण पाहिलं असेल की नव्याने अस्तित्वात आलेलं महायुती सरकारकडून सामान्य नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई कमी करावी. त्यासोबत पाहायला गेलं जी महागाई वाढलेली आहे त्यावर कुठेतरी कमतरता आणावी अशा अपेक्षा सामान्य नागरिकांच्या आहेत. त्याचसोबत पाहायला गेलं तर भ्रष्टाचार असेल ते कमी करावं, विकास कामं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करावं. त्यामुळे आता जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे महायुती सरकारपुढे देखील अनेक चॅलेंजेस असणार आहेत. त्यामुळे आता हा विकास महाराष्ट्राचा कसा होतो ते देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मी आकांक्षी देशमुख, मुंबई.